नमस्कार. आपल्याला कोथिंबीरची वडी बनवायची आहे. त्याकरता मी हे साहित्य घेतलेले आहे. ही एक मोठी जुडी कोथिंबीरची निवडून धुतली आहे आणि मग कापून घेतलेली आहे. हे 400 ग्राम चण्याचं पीठ आहे. ही लसूण, मिरची आणि कढीपत्ता याचा ठेचा. माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक्स आहेत, ती तुम्ही बघू शकता. हे तांदळाचं पीठ आहे. आपण खायचा सोडा किंवा तेल घालणार नाही आहोत. हे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. याने वडी कुरकुरीत होते. ही हळद घेतली आहे 1.5 चमचा, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, हिंग घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता आपण ही वडी बनवायला घेऊया. आता मी हे तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवते. हा मिरचीचा ठेचा टाकायचा त्याच्यात. हे तांदळाचं पीठ, हे हळद, जिऱ्याची पावडर, हिंग आणि पीठ लागत टाकायचं, कारण आधीच जास्त पीठ टाकलं तर ते बरोबर नाही होणार. आधी किती याच्यात आपण जरा पण पाणी टाकणार नाही आहोत, हे बघून घ्यायचं. हे बघा, हे चवीप्रमाणे मीठ. आता हे मळायला घ्यायचं. असं हे सगळे लावून घ्यायचे कोथिंबीरीला. कोथिंबीर ऑलरेडी ओली असते, त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाणी घालायचं नाही आहे. आणि ठेचा पण ओला असतो, म्हणून याला पाणी लागत नाही. हे असं आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी लागलं तर थोडासा आपण पाण्याचा हात घेऊ शकतो. ही कोथिंबीर वडी सर्वांना आवडते. आता बाजारात खूप कोथिंबीर आहे. मग आपल्याला कोथिंबीरीचं काय करायचं? मग ही अशी वडी बनवायची, म्हणजे घरात सर्वजण खातात. कोथिंबीर दिसते अजून, म्हणजे आपल्याला हे पीठ लागणार आहे अजून. तर हे बघा, हे सुक्कं झाले, बरोबर झाले. फक्त थोडंसं पाण्याचा हात लावायला लागणार आहे. मी आता पाणी लावून थोडं मळून घेते, त्याचा गोळा तयार करते. हे बघा, असं थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि गोळा बनवायचा आहे. ही कोथिंबीरीची मी तुम्हाला आणखी एक माहिती सांगते. ही जर ज्यांना फिस्तुला, बघेंद्राचा त्रास असेल, त्यांनी जर ही 1 वाटी कोथिंबीर चावून खाल्ली रोज 1 टाईम, तर त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही हे करून बघा, कारण कोथिंबीर ही थंड असते, म्हणून ती 1 वाटी अशी छोटीशी वाटीभर खायची चावून. त्याने तुम्हाला फार फरक पडेल. बघा, आता याचा गोळा बनायला लागला आहे. कोथिंबीरीचं आपोआप पाणी सुटतं. त्याला 2 मिनटं जातात साधारण कोथिंबीरीला पाणी सुटायला. मग असा हा गोळा तयार व्हायला लागतो. जास्त अजिबात पाणी घालायचं नाही आहे त्याच्यात. जास्त पाणी घातलं तर मग ते खूप पातळ होईल, वडी उकडणार नाही आणि आत ओली तशीच राहील. म्हणून अगदी लागत थोडंसंच पाणी घालायचं आहे, म्हणजे तुमची वडी एकदम कुरकुरीत छान होईल अशी.
जास्त तेल पण धरणार नाही तिला. साधारण अर्धी वाटी पाणी लागलंय. हे बघा कसं छान झालेलं आहे. हिरवी मिरची आणि लसणाने याची चव खूप छान लागते. कोथिंबीर हिरवी असल्यामुळे आपण हिरवी मिरची घालायची, त्याच्यामुळे कोथिंबीर वडीचा रंग हिरवा येतो. हे बघा असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता याचे आपण छोटे छोटे लांबट असे गोळे करून घ्यायचे. साधारण हा एवढा गोळा घ्यायचा. हे बघा अशी गोल बनवायची ती. एकीकडे मी पाणी पण तापत ठेवलेलं आहे. याला असं हे बघा गोल झाला आहे. याला असं वरून हे तेल लावायचं असं, म्हणजे चाळणीला वडी चिकटत नाही. हे बघा सगळं वरून खालून असं तेल. असे आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहे. साधारण एका कोथिंबीर जुडी जी मोठी असेल तर 4 रोल होतात. एकदम झटपट होते ही आणि मुलांना खूप आवडते आणि त्याला जास्त साहित्य पण लागत नाही. सगळं आपल्या घरात असतं म्हणून आपण ही बनवायची. हे बघा हे असे 4 रोल आपले बनवून झालेले आहे. आता मी हे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि हे चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपला रोल चिकटत नाही. वडीला पण आहे, रोलला पण तेल लावलं आहे आणि चाळणीला पण तेल लावलं आहे. आणि आता हे आपण असे चाळणीत ठेवायचे. हे बघा एका वेळी 4ही रोल होणार. थोडीशी मध्ये जागा सोडायची, कारण ना ही वडी फुगते म्हणून. हे बघा हे मी पाणी ठेवलेलं आहे, त्याला आता उकळी आलेली आहे. त्याच्यावर आपण ही चाळण अशी ठेवायची आणि याच्यावर हे असं झाकण ठेवायचं. साधारण 10 मिनटं लागतात उकडायला. 5 मिनटाने आपण एकदा झाकण काढून वडी अशी हलवायची आहे. हे बघा आणि गॅस मिडियम ठेवायचा, जास्त बारीक पण नाही आणि मोठा पण नाही, असा मिडियम ठेवायचा आहे. बघा मी मिडियम केला आहे. आता आपण ही वडी उकडून घेऊया. हे बघा आपण आता ह्या काढून बघायचं आहे झाकण आणि याला अशा उलट्या करायच्या आहे, म्हणजे वरच्या साईडने पण होईल. बघा असा रंग होणार ती उकडलीचे, म्हणजे समजायची की उकडली आहे. बघा असं. आता हे पण साधारण 2-3 मिनटात होणार. हे बघा असं आता आपण हे उलटून ठेवायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं. 3-4 मिनटात आपली वडी आता तयार होईल. हे बघा आता 5 मिनटानंतर आपल्याला बघायची आहे ही वडी झाली की नाही ते. असं साधारण असं हात लावून बघायचं. हे बघा जरा पण चिकटत नाही वडी. आपली वडी तयार झाली. गॅस बंद करायचा आणि आता साधारण 5-10 मिनटं थंड करायची. 5 मिनटात होते थंड, आतून थंड झाली पाहिजे, म्हणजे ती छान तळली जाते. आता आपण ही 5 मिनटं थंड करून तळून घेणार आहोत. ही बघा ही वडी आपली थंड झालेली आहे. आता आपण ही अशी कापून घ्यायची आहे. हे बघा असे सगळ्या वड्यांचे असे गोल गोल कापून घ्यायचे आहे. एकीकडे मी तेल पण तापत ठेवलं आहे, म्हणजे लगेच आपल्याला तळायला होणार आहे. हे बघा अशा या कापून घ्यायच्या आहे वड्या. आणि आता आपण हे तेल तापत आलंय, तळायला टाकूया. हे बघा आपण तेल तापलं की नाही, हे असं छोटा गोळा टाकून बघायचा. तो लगेच वर आला तर समजायचा तेल तापलंय. आता आपण ह्या गॅस बारीक करायचा टाकताना कधीही,
हे बघा, या वड्या अशा सोडायच्या म्हणजे सगळ्या एकसारख्या वड्या तळून होतात. सगळ्या अशा एक 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 टाकायच्या. त्या खरपूस तळून घ्यायच्या चांगल्या. आता थोडा गॅस मोठा करायचा म्हणजे आत पण होतात त्या. हे बुडबुडे कमी होतात. बुडबुडे कमी झाले म्हणजे समजायचं का आपला पदार्थ तळला गेला आहे. काही तुम्ही टाकताना असं हे लक्षात ठेवायचं टीप. हे अशा उलट्या करून घ्यायच्या. आता जास्त एकदम काळसर नाही तळायच्या, मग ती कोथिंबीर जळते, त्याची चव लागत नाही. आता याचा बघा वास पण छान सुटलेला आहे कोथिंबीरीचा आणि खूप चवदार अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. ह्या अशा हलवत राहायच्या, नाहीतर मग त्या एका ठिकाणी लाल एका ठिकाणी हिरवी अशी दिसते, म्हणून हे तुम्ही हलवत राहायचं आहे. ह्या जर तुम्हाला तळलेल्या नको असतील तर तुम्ही तव्यावर थोडं तेल टाकून त्या ठेवू शकतात आणि उलटी करून एक साईड करून दुसरी साईड पलटी करून ती बनवून घेऊ शकतात. म्हणजे कमी तेलाच्या त्याही छान लागतात. पण मुलांना जसं आवडतं तसं आपण बनवून त्यांना देऊ शकतो. हे बघा, याचा कलर असा बदलायला लागलाय. आपल्या आता या वड्या होत आल्या आहे बघा. फेस कमी झालेला आहे म्हणजे आपली वडी आता तळत आलेली आहे असं समजायचं. हे बघा, सगळी कशी सारखी झालेली आहे. हे अशी निथळून काढून घ्यायची. हे बघा, ह्या वड्या आपल्या पूर्ण रेडी झालेल्या आहेत. हे बघा कशा आवाज त्याचा कसा कुरकुरीत येतोय बघा. एकदम छान झालेले आहे. तांदळाच्या पिठामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो आणि कुठेही तेल धरलेलं नाही आहे बघा. जराही तेलकट नाही बघा. माझा हात पण तेलकट नाही झालेला. आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहे. तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला तुमचा फीडबॅक जरूर कळवा. आणि आवडले असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका.